Hello, hello friends, welcome to back my channel. आज आपण पाहणार आहोत फ्युचर कंटिन्यू टेन्स. तर यामध्ये आपण तो कशा प्रकारे ओळखला जातो, त्याचे काय फॅक्ट्स असतात ओळखण्याचे, तसेच काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण सर्व काही तो समजून घेणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइमच पाहत असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी. तुम्ही जर टेन्सचे काही प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचे काही जर पाठ तुम्हाला जर पाहिजे असतील तर व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये प्रेझेंट टेन्सचे 4 फॉर्म्स, पास्ट टेन्सचे 4 फॉर्म्स म्हणजेच प्रेझेंट इंडेफिनाइट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू, तसेच पास्ट टेन्सचे पास्ट इंडेफिनाइट, पास्ट सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्यू, हे सर्व काय त्यामध्ये व्हिडिओ आहेत. तर चला तर मग आपण आज चालू करूया फ्युचर कंटिन्यू टेन्स. तर फ्युचर कंटिन्यू टेन्स हा सर्वात जास्त स्पोकन इंग्लिशमध्ये यूज केला जातो. त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे स्पोकन इंग्लिशमध्ये, तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की नवीन काही शिकायला भेटेल. चला तर आपण चालू करूया. सर्वात आधी आपण फ्युचर कंटिन्यू टेन्सची डेफिनेशन पाहूयात. म्हणजे नेमका फ्युचर कंटिन्यू टेन्स म्हणजे काय. तर द फ्युचर कंटिन्यूअस टेन्स is used to express an action that will be happening at the specific time in the future. म्हणजेच भविष्य काळात ठराविक वेळी चालू असलेली कृती दर्शवण्यासाठी भविष्यकाळ हा चालू काळ वापरला जातो. म्हणजे भविष्य काळात एखादी कृती चालू असलेली आपण सांगत असतो ती की ठराविक वेळेसाठी चालू असणार आहे. त्यावेळेस आपण सांगण्यासाठी कोणता काळ वापरणार आहोत तर फ्युचर कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच चालू भविष्य काळ. तर त्याची ओळख कशी होती, आपल्याला वाक्य कशी ओळख होती, तर वाक्याच्या शेवटी काय असते तर करत असेल, करत असशील, करत असेल, करत असू, करत असतील. म्हणजे हे शब्द वाक्याच्या शेवटी असतात. याच्यावरून आपल्याला तो काळ कोणता आहे ते ओळखू येतो. तर आपण त्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर पाहूया. म्हणजेच वाक्याची रचना कशा प्रकारे असते. तर सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब हा विल किंवा शाल, त्यालाच नंतर काय असतं बी, त्यानंतर V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तसेच आपण तो कोणकोणत्या फॅक्ट्स वरून ओळखला जातो ते आपण प्रत्येक एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. म्हणजेच आपल्याला ते सर्व डाऊट क्लिअर होतील. तर सुरुवातीचा पहिला फॅक्ट म्हणजे आउट गोईंग ॲक्शन ॲट द फ्युचर टाइम, म्हणजे ठराविक वेळेत चालू असलेली कृती. तर ठराविक वेळी चालू असलेली कृती कशी असते तर आपण बघूया. उदाहरणार्थ, मी उद्या 7 वाजता पुस्तक वाचेल. म्हणजे ही कशी एक क्रिया ठराविक आहे. म्हणजे पुस्तक काय सारखंच वाचत बसणार असतो का नाही, तर आपण एका ठराविक काळासाठी किंवा कालावधीसाठी तो कृती करणार असतो. तर इंग्लिशमध्ये काय होईल, सब्जेक्ट काय असेल मीसाठी आय, त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब बघितला काय असतो तर आय किंवा विल किंवा शॅल. तर मी आधीच तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, स्पोकन इंग्लिशमध्ये शॅलचा जास्त करून वापर केला जात नाही. तर कशाचा वापर केला जातो, विलचा वापर केला जातो. कारण शॅल जास्त करून ग्रामरमध्ये वापरले जाते. शॅल काय सांगते तर संभाव्यता सांगते, विल काय सांगते तर निश्चित सांगते. त्यामुळे विलचा जास्त उपयोग केला जातो. तर काय होईल वाक्याची रचना,
आय विल, त्यानंतर आपण सब्जेक्टच्या नंतर काय बघितलं होतं, बी सॉरी, आय विल बी रीडिंग बुक ॲट 7 PM. आय विल बी रीडिंग अ बुक ॲट 7 PM टुमारो. म्हणजे मी उद्या 7 वाजता पुस्तक वाचत असेल. आय विल बी रीडिंग ॲट बुक 7 PM टुमारो. त्यानंतर आपण सेकंड नंबरचा फॅक्ट पाहूयात. म्हणजेच तो चालू भविष्यकाळ कसा ओळखला जातो. तो भविष्यातील एकाच वेळी चालू असलेल्या 2 क्रिया. दुसरा फॅक्ट कोणता आहे तर भविष्यकाळात काय असतं ते एकाच वेळी चालू असलेल्या 2 क्रिया म्हणजे पॅरलल ॲक्शन इन फ्युचर. तर उदाहरणाच्या माध्यमातून आपण एक्झाम्पल त्यामध्ये समजून घेऊया. ती स्वयंपाक करत असेल तर तो टीव्ही पाहत असेल. ती स्वयंपाक करत असेल तर तो टीव्ही पाहत असेल. म्हणजे या वाक्यात कशी तर एकाच वेळी 2 क्रिया चालू आहेत. कोणती? ती स्वयंपाक बी करत आहे आणि तो काय करत आहे तर टीव्ही पाहत आहे. या दोन्ही क्रिया कशा आहेत तर एकाच वेळी चालू आहे, चालू असतील. तर इंग्लिशमध्ये काय होईल, आजी ती स्वयंपाक करत असेल. इंग्लिशमध्ये काय होईल, शी विल बी कुकिंग फूड व्हाईल. तर साठी काय वापरलं आहे ते व्हाईल. म्हणजे शी विल बी कुकिंग व्हाईल तर तो ही विल बी वॉचिंग टीव्ही. म्हणजे ती स्वयंपाक करत असेल तर हा टीव्ही पाहत असेल. तर अशा माध्यमातून आपण दुसरा फॅक्ट पाहिला की एकाच वेळी 2 कृतीही चालू असतील. त्यानंतर ती तिसरा फॅक्ट म्हणजे भविष्य काळातील विनम्र चौकशी म्हणजे पोलाइट इन्क्वायरी अबाउट फ्युचर प्लॅन. म्हणजे जे काय आपल्या फ्युचर प्लॅन असतात त्याबद्दल आपण सांगण्यासाठी फ्युचर कंटिन्यूसचा यूज केला जातो. तर इंग्लिशमध्ये एक एक्झाम्पल पाहूयात. इंग्लिश समजून येईल आपल्याला. तू उद्या मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? म्हणजे ही कशी तर पोलाइटपणे त्याने क्वेश्चन केलेला आहे. तू उद्या मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? हे कशा प्रकारे कोणत्या टाईप ऑफ सेंटेन्स आहे तर हे इंटरजेटिव्ह सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये काय होईल तर आधी वाक्याच्या हेल्पिंग वर्ड काय होईल तर हेल्पिंग वर्ड आधी सुरुवात येईल. काय होईल, विल, त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट काय तर तू, तुला काय इंग्लिशमध्ये यू. विल यू बी, त्यानंतर बी. विल यू बी अटेंडिंग द मीटिंग टुमारो. विल यू बी अटेंडिंग द मीटिंग टुमारो. म्हणजेच तू उद्या मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? अशा प्रकारे आपण एक्झाम्पल पाहिलं. त्यानंतर चौथ्या फॅक्टच्या माध्यमातून सुद्धा आपण फ्युचर कंटिन्यूस टेन्स हा ओळखला किंवा बोलला जातो. तो म्हणजे भविष्य काळातील चालू कृती. फ्युचर इव्हेंट्स इन प्रोग्रेस. फ्युचर इव्हेंट्स इन प्रोग्रेस म्हणजे ज्या काय भविष्य काळातील कृती असतात त्या चालू असलेल्या. उदाहरणार्थ, ते उद्या ह्या वेळी प्रवास करत असतील. म्हणजे जे काय फ्युचरचे इव्हेंट्स आहेत ते आता भविष्यासाठी सांगितले जातात. ते उद्या ह्या वेळी प्रवास करत असतील. अशी कशी आहे तर भविष्य काळातील चालू असलेली कृती असेल. तर इंग्लिशमध्ये काय होईल तर ते उद्यासाठी, ते साठी काय येईल तर हेल्पिंग वर्ड. सब्जेक्ट काय येईल तर ते साठी दे. हेल्पिंग वर्ड काय तर दे विल बी. दे विल बी काय करत असतील तर प्रवास करत असतील. म्हणजे दे विल बी ट्रॅव्हलिंग ॲट दिस टाइम टुमारो. ॲट दिस टाइम म्हणजेच ह्यावेळी. त्यासाठी काय वापरलेलं आहे तर ॲट दिस टाइम टुमारो. म्हणजेच दे विल बी ट्रॅव्हलिंग ॲट दिस टाइम टुमारो म्हणजे ते उद्या ह्यावेळी प्रवास करत असतील. यानंतर आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये त्याचे एक्झाम्पल समजून घेऊयात. म्हणजे आपल्याला प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्सचं एक्झाम्पल जर समजून घेतलं तर आपल्याला सर्व काही डाऊट असलेले फ्युचर कंटिन्यूअस टेन्समध्ये क्लिअर होतील.
प्रत्येक ठिकाणी फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे शिकवून सोडून दिले जाते. तर विद्यार्थ्याला नंतर हाच डाऊट ठेवतो की स्पोकन इंग्लिशमध्ये समजा समोरच्या व्यक्तीने एखादा क्वेश्चन केला तर त्याला आन्सर तर देता येईल, पण याला जर एखादा क्वेश्चन विचारायचा असेल तर डाऊट येतो. तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्येही जे काही क्वेश्चन येतात ते जास्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा जास्त यूज केलेला असतो, परंतु अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये विचारले जात नाहीत किंवा ते क्वेश्चन जात नाहीत. तर कोणत्या सेंटेन्समध्ये राहिलेल्या निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह, निगेटिव्ह, WH क्वेश्चन निगेटिव्ह, म्हणजे अशा दुसऱ्या टाईप सेंटेन्समध्ये त्या माध्यमातून क्वेश्चन विचारले जातात. त्याचवेळी स्टुडंट किंवा जे काय विद्यार्थी असतो तो ते कन्फ्यूज होतो. त्यामुळे आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये एक्झाम्पलच्या माध्यमातून आज आपण तो समजून घेणार आहोत. तसेच आपण त्याचे स्ट्रक्चर सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर माहीत होऊन गेले तर वाक्याची रचना कशी असेल तर ही समजून येईल. सुरुवात आधी आपण काय पाहणार आहोत तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याचं एक्झाम्पल, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, फ्युचर कंटिन्यू टेन्सचं स्ट्रक्चर कसं असेल, वाक्याची रचना कशी असेल तर ते सुद्धा पाहणार आहोत. तर सर्वात आधी अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. तर वाक्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर काय असेल तर सब्जेक्ट प्लस, आपण सुरुवातीला त्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर पाहिलं होतं, तेचमध्ये सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल हेल्पिंग वर्ब प्लस बी प्लस V1 प्लस ING म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल आपण तसं पाहूयात. मी उद्या 6 वाजता अभ्यास करत असेल. तर म्हणजे भविष्यातील एक कृती सांगत आहे करणार असणार. तर इंग्लिशमध्ये काय होईल, मी साठी काय असेल सब्जेक्ट, आय विल बी स्टडिंग ॲट 7 PM टुमारो. मी 6 वाजता उद्या अभ्यास करत असेल. तर अशा प्रकारे आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स समजून घेतला आहे. यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारात्मक वाक्य फ्युचर कंटिन्यू टेन्समध्ये कसे बोलले जाते किंवा कसे ओळखले जाते किंवा वाक्याची रचना कशी असते ते पाहूया. कोणता निगेटिव्ह सेंटेन्स. तर निगेटिव्ह सेंटेन्स जर वाक्य असेल तर वाक्याची रचना काय असते तर स्ट्रक्चर काय असेल तर सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल हेल्पिंग वर्ब प्लस नॉट मध्ये नॉट प्लस बी. नॉट निगेटिव्ह असल्यामुळे नॉट येईल, त्यानंतर बी येईल प्लस V1 प्लस म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस, म्हणजेच इथे ही एक प्रिंट मिस्टेकने आलेली आहे. तर वाक्याची सब्जेक्ट काय असेल, वाक्याचे म्हणजे स्ट्रक्चर काय असेल तर सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्सची रचना असेल. अशा प्रकारे स्ट्रक्चर एक्झाम्पल पाहूयात त्याचं आपण एक. मी 9 वाजता TV पाहत नसलेलो असेल. म्हणजे कशा प्रकारे वाक्य तर आपण निगेटिव्ह म्हणजेच मी 9 वाजता TV पाहत नसलेलो असेल. तर इंग्लिशमध्ये काय होईल तर मी 9 वाजता सब्जेक्ट काय होईल मीचा आय हेल्पिंग वर्ब विल. यानंतर आपले निगेटिव्ह असल्यामुळे काय लावावे लागेल तर नॉट लावावे. आय विल नॉट, त्यानंतर बी आय विल नॉट बी वॉचिंग TV at 9 PM. I will not be watching TV at 9 PM. म्हणजेच मी 9 वाजता TV पाहत नसलेलो असेल. हे काय झालं तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे निगेटिव्ह झाले. अशा प्रकारे आपण
निगेटिव्हचे एक्झाम्पल पाहिलं, तसंच वाक्याचे स्ट्रक्चर किंवा रचना काय असेल ते सगळं समजून घेतलं. यानंतर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे इंटरगेटिव्ह मध्ये कशा प्रकारे असतं ते पाहू. तर इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. तर इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्रश्नार्थक वाक्य. सब्जेक्ट तर स्ट्रक्चर काय असेल तर इंटरगेटिव्ह असल्यामुळे हेल्पिंग वर्ब आधी सुरुवातीला येतो. हेल्पिंग वर्ब काय तर विल किंवा शॅल प्लस त्यानंतर सब्जेक्ट प्लस त्यानंतर बी प्लस त्यानंतर V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर इंटरगेटिव्ह असून कधीही लक्षात घ्या, तर सब्जेक्ट काय असतो, जो काही हेल्पिंग वर्ब असतो तो सुरुवातीला येतो, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बी, त्यानंतर जे काही क्रियापदाचे चौथे रूप प्लस राहिलेले ऑब्जेक्ट. अशा प्रकारे वाक्याची रचना असेल. तर एक्झाम्पल पाहूयात आपण इंटरगेटिव्हचं. एक प्रश्न पाहूयात. तू उद्या मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? तू उद्या मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? हे कशा प्रकारे प्रश्न विचारला आहे तर इंटरगेटिव्ह मध्ये प्रश्न विचारला. कोणत्या काळामध्ये विचारला आहे तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये, चालू भविष्य काळामध्ये. इंग्लिशमध्ये काय होईल याचं ट्रान्सलेशन, तू उद्या मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? हेल्पिंग वर्ब काय तो सुरुवातीला काय येईल तर विल. त्यानंतर आपण पाहिलं तर सब्जेक्ट, वाक्याचा सब्जेक्ट काय तर तू, साठी काय येईल इंग्लिश सब्जेक्ट यू. इंग्लिशमध्ये काय येईल विल यू. त्यानंतर आपण बी, विल यू बी मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? इंग्लिशमध्ये काय होईल तर अटेंडिंग द मीटिंग टुमॉरो. म्हणजे तू उद्या मीटिंगला हजेरी लावणार आहेस का? अशा प्रकारे आपण इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य पाहिले फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं. यानंतर आपण इंटरगेटिव्ह पाहिलं, तर यानंतर इंटरगेटिव्हचे निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर कसे असते, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स या इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसा बोलला जातो ते पाहणार आहोत. त्याचे सुरुवातीला आपण स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चर काय असू शकतं, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आपण इंटरगेटिव्ह मध्ये काय पाहिलं होतं तर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथं काय तर निगेटिव्ह असल्यामुळे नॉट आहे. किंवा आपण विलला ओन सुद्धा घेऊ शकतो. काय घेऊ शकतो तर ओन. हे सुद्धा स्ट्रक्चर बरोबर आहे. काय असेल तर सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट काय असेल ओन प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर आपण एक उदाहरण पाहूयात इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सचं. मी पुस्तक वाचत नसेल का? कसं वाक्य तर प्रश्नार्थक आहे, परंतु ते प्रश्नार्थक असून सुद्धा कसं आहे तर नकारात्मक आहे. प्रश्नार्थक नकारात्मक म्हणजेच इंटरगेटिव्ह निगेटिव्ह. तर इंग्लिशमध्ये काय होईल, हेल्पिंग वर्ब सुरुवातीला काय येईल तर विल, त्यानंतर निगेटिव्ह असल्यामुळे त्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यामुळे वाक्य निगेटिव्ह असेल नॉट. विल आय नॉट, त्यानंतर बी, विल आय नॉट बी रीडिंग अ बुक. विल आय नॉट बी रीडिंग अ बुक, जे मी पुस्तक वाचत नसेल का? तर हे तुम्हाला प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्स मध्ये सुरुवातीला वाक्याची रचना कशी असेल त्यासाठी स्ट्रक्चर पाठ करणे गरजेचे आहे. तुम्ही म्हणताल की स्ट्रक्चर सर पाठ करणं खूप अवघड आहे, कसे लक्षात राहतील. परंतु जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे समजणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल तेवढे तुम्हाला एक स्ट्रक्चर पाठ होऊन जातील. एकदा स्ट्रक्चर पाठ करण्याचे कारण काय तर सुरुवातीला आपल्याला वाक्याची रचना कशी असते तर हे माहित नसते. एकदा स्ट्रक्चर माहित झाले तर आपल्याला
वाक्याची रचना कशा प्रकारे असते हे समजून यानंतर स्ट्रक्चर पाठ करण्याची गरज असते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला स्ट्रक्चर हे पाठ करूनच घ्यावे लागतात. तर चला तर आपण यानंतर WH क्वेश्चन्सचे सेंटेन्स पाहूया. कशाचे? फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे WH क्वेश्चन मध्ये सेंटेन्स कशा प्रकारे असतात, कशा प्रकारे फ्युचर कंटिन्युअसचे WH क्वेश्चन पाहूयात. तर WH क्वेश्चन म्हणजे जो काही क्वेश्चन असतो तो WH वर्डने सुरू झालेला असतो. तर WH वर्ड कोणकोणते? व्हाय, हू, व्हेन, हाऊ, विच, होम, वेअर अशा प्रकारे जे काही वर्ड आहेत ते WH वर्ड. म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याची सुरुवाती कशी असते तर WH क्वेश्चनने झालेली असते. त्यामुळे त्याला WH क्वेश्चनने म्हटले जाते. तर सब्जेक्ट आपण त्याचे स्ट्रक्चर पाहूयात. तर वाक्याचा सब्जेक्ट काय असेल तर सब्जेक्टच्या ठिकाणी काय येईल तर सुरुवातीला WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग वर्ब प्लस त्यानंतर सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ING म्हणजेच क्रियापदाचे चौथे रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यानंतर क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नार्थक चिन्ह. तर स्ट्रक्चर काय असेल? WH वर्ड प्लस विल सब्जेक्ट, विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, त्यानंतर क्वेश्चन मार्क. तर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. तू उद्या काय करत असशील? तू उद्या काय करत असशील? तर इंग्लिशमध्ये काय होईल? आधी सुरुवातीला आपल्याला प्रश्नार्थक असल्यामुळे वाक्यातील WH शब्द कोणता बघायचा, कोणता आहे. तर यामध्ये तू उद्या काय 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 हा शब्द काय तर WH वर्ड आहे. इंग्लिशमध्ये काय होईल? व्हॉट. त्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणता? विल. व्हॉट विल. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे? तू साठी यू. व्हॉट विल यू. त्यानंतर बी. व्हॉट विल यू बी. काय करत असेल म्हणजे डूइंग टुमॉरो. व्हॉट विल यू बी डूइंग टुमॉरो म्हणजे तू उद्या काय करत असशील. तर अशा प्रकारे आपण WH क्वेश्चन फ्युचर कंटिन्युअस मध्ये कसे असते ते वाक्य एका सेंटेन्सच्या माध्यमातून तसेच त्याच्या स्ट्रक्चरची रचना कशी असते ते च्या माध्यमातून समजून घेतले. तर यानंतर आपण त्याचेच म्हणजेच WH क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स कसे असते फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये ते पाहणार आहोत. तर इंग्लिशमध्ये काय असते? WH निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स म्हणजे शब्द नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य. नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य. तर वाक्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर काय असेल तर WH वर्ड तसेच त्यानंतर विल प्लस सब्जेक्ट प्लस हे तर निगेटिव्ह असल्यामुळे WH क्वेश्चन त्या असल्यामुळे नॉट, त्यानंतर बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर स्ट्रक्चर काय असेल? WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट, निगेटिव्ह असल्यामुळे नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ING म्हणजे क्रियापदाचे चौथे प्लस ऑब्जेक्ट प्लसला क्वेश्चन मार्क कारण इंटरगेटिव्ह असल्यामुळे. तर एक्झाम्पल पाहूयात आपण. Why will you not be able to tomorrow? Why will you not be coming tomorrow? Why will you not be coming tomorrow? म्हणजेच तू उद्या का येणार नाही. मराठीमध्ये अर्थ दिलेला नाही तर परंतु मराठीत अर्थ काय होईल? तू उद्या का येणार नाहीस म्हणजेच why will you not be coming tomorrow म्हणजे तू उद्या का येणार नाहीस अशा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे या 6 टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये कोणकोणते? अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स, WH क्वेश्चन सेंटेन्स, त्यानंतर WH निगेटिव्ह सेंटेन्स अशा प्रकारे 6 टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये आपण प्रत्येक एक्झाम्पल घेऊन त्याचा आपण पाहिले आहे कशा प्रकारे फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा या सेंटेन्स मध्ये असतो. यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल देतो. 6 तुम्ही
एक्झाम्पल पाहिले होते. त्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला. कोणते एक एक्झाम्पल दिलेले आहे, त्याची तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स, WH क्वेश्चन, WH निगेटिव्ह क्वेश्चन अशा 6ही प्रकारात तुम्हाला त्याचे वाक्यात रूपांतर करता येते. तर कमेंटमध्ये जेवढ्या तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर येतील तेवढे मला कमेंटमध्ये कमेंट करा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे काही स्टुडंट मला याची कमेंटमध्ये आन्सर देतील त्याला मी हायलाईट करेल सेकंड व्हिडिओमध्ये. तसेच तुम्हाला कितपत हे समजलं आहे यावरून मला समजून येईल. तर तुम्हाला जर प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्सचं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर इथले तुम्ही स्नॅप काढून घ्या या PPTचा, की वाक्याची रचना कशा प्रकारे असेल, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह याचा स्नॅप काढून घ्या. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस वाक्य ट्रान्सलेशन करायचे आहे तर वाक्याची रचना कशा प्रकारे असेल तर इथून तुम्हाला समजण्यात मदत होईल. नंतर या 3 पाहिले, नंतर इंटरगेटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन सेंटेन्स, WH क्वेश्चन सेंटेन्स आणि WH निगेटिव्ह सेंटेन्स याही स्ट्रक्चरचा तुम्ही स्नॅप काढून घ्या. म्हणजे तुम्हाला इथे जे काही 6 टाईप ऑफ सेंटेन्समध्ये एका वाक्याचे रूपांतर करायचे आहे ते आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. तुम्ही कोणते एक्झाम्पल तुम्हाला सर्वात जास्त सोपे वाटले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला असेच इंग्रजी शिकण्यासाठी मजा येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.